नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अक्षय, रमा सर्वजण आता बोलत आहेत. तर अक्षयने घरी फोन केलेला आहे रमाच्या आणि सांगितलेलं आहे की फुल बॅटिंग करायची आहे आणि सगळे नो बॉल असणार आहेत, त्यामुळं टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. म्हणजे आता नक्की अशी कोणती गोष्ट घडलेली आहे की अक्षयला हे सगळं बोलावं लागत आहे. तर अक्षयने इकडे शशिकांत जेव्हा रमाला म्हणतो की तू डेटवरती जा, डेटवरती म्हणजे आता कोणासोबत रमाने डेटवरती जायचं आहे, तर ते सनीसोबत जायचं आहे. रमाला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि शशिकांत रमाला सांगत असतो की डेटवरती जायचं आहे आणि त्या सनीसोबत जायचं आहे. तेव्हा मात्र इकडे रमाला खूप राग आलेला असतो आणि अक्षयने रमाच्या घरी फोन केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी फुल बॅटिंग करायची आहे, तुम्हाला फुल चालायचं आहे आणि सगळे बॉल नो बॉल पडणार आहेत, हे सगळं मला माहिती आहे. अक्षय बोललेला असतो. म्हणजे आता रमाला स्वतःच्या तोंडाने सांगावं लागणार आहे, कारण रमाच्या घरचे जर या लग्नासाठी तयार झाले तर रमासाठी खूपच वाईट अशी गोष्ट असणार आहे. त्यामुळं रमाला स्वतःच्या तोंडाने हे कबूल करावं लागणार आहे की माझं लग्न अक्षयसोबत झालेलं आहे, मी दुसऱ्या कोणत्याही मुलाशी लग्न करायला तयार नाही, हे रमाला स्वतःच्या तोंडाने कबूल करावं लागणार आहे. तेव्हाच आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि रमाने हेच करावं अशी अक्षयची खूप इच्छा आहे. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शशिकांत आणि पार्वती बोलत असतात. पार्वती म्हणत असते नवीन IPO आलेत, बघितलंस ना तू काय झालेलं आहे ते मार्केटमध्ये. तेव्हा शशिकांत म्हणतो हो आई, माझं आहे लक्ष, असं शशिकांत पार्वतीला सांगत असतो. त्याचबरोबर इकडे पार्वती मात्र म्हणत असते की नाही तसं नाही रे. आणि तेवढ्यात तिथे सनी येतो. सनी आलेला पाहून सनी नुकताच उठलेला असतो. पार्वती म्हणत असते की हा आत्ता उठलाय आणि सनी दात घासत घासत तसाच हॉलमध्ये आलेला असतो. आणि हे पाहून इकडे शशिकांत आणि पार्वती त्याला म्हणतात की तू काय असाच आलास. तेव्हा शशिकांत त्याला म्हणतो असू दे ग, काय होतं त्याला, असं म्हणत शशिकांत त्याची बाजू घेऊ लागतो आणि त्याचबरोबर त्याला म्हणत असतो की ठीक आहे बस. आणि मग तो म्हणतो की आलो मी, कारण त्याच्या तोंडात थुंकी असल्यामुळं त्याला बोलता येत नसतं. शशिकांतने त्याला विचारलेलं असतं की कालचे जे तुमची पार्टी होती ती कशी झालेली आहे. आणि मग तो थुंकून येतो. तेव्हा पार्वती त्याला म्हणते की काय तू गार्डनमध्ये जाऊन थुंकला. तेव्हा तो म्हणतो की हो, कारण झाडांना जसं पाणी घालतो ना, अगदी तसंच, असं तो बोलत असतो. तेव्हा पार्वतीला मात्र खूप राग आलेला असतो. पार्वती म्हणत असते शशिकांत काय आहे हे. तेव्हा शशिकांत म्हणतो ते जाऊ दे, बरं मला सांग कालची पार्टी कशी झाली तुमची. तेव्हा हा सांगू लागतो की कसं आहे माहिती आहे का, काल ना त्या पार्टीमध्ये ती कोणती ती 2 वेण्यावाली ती पण आली होती. त्यावेळेस शशिकांत म्हणतो काय, आणि तिला आत सोडलं कसं. म्हणजे तेव्हा तर तो सांगू लागतो अहो इथं तर ती 2 वेण्या घालून असते, तिथं तर अगदी मस्त ड्रेस घालून अगदी हॉट दिसत होती, अशी आली होती ती. तेव्हा शशिकांत म्हणतो काय सांगतोस तू. तेव्हा सनी म्हणतो हो, जे खरं आहे ते सांगत आहे ना मी, म्हणून तर सांगत आहे. जाम मजा आली कालच्या पार्टीला आणि तिला ना थोडी चढली होती, ती हवेत होती, तिचं विमान उडत होतं हवेत, असं शशिकांत आणि पार्वतीला तो सांगत असतो. आणि त्यानंतर इकडे शशिकांतला मात्र नवल वाटत असतं की हे सगळं काय आहे, हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, नक्की आता काय करायचं आहे, हा प्रश्न शशिकांतला पडलेला असतो. त्यावेळेस तो सांगत असतो की हो मग पुढे काय झालं असं शशिकांत विचारतो. तेव्हा सनी सांगतो की आधी ते दोघं गेले आणि तिघं आम्ही नंतर आलो. तर इकडे सनी म्हणतो, सनीला शशिकांत विचारलं तो दोघं कोण गेले. नाही मी सोडायला येणार होतो, पण अक्षय दादा म्हणाला की मी सोडायला जातो आणि तो सोडायला आला आणि नंतर आम्ही तिघंजण आलो पार्टीवरून. आणि मग त्याला लगेच शशिकांत म्हणतो जा जा फ्रेश हो, जा आंघोळ वगैरे कर. त्यावरती सनी म्हणतो हो, असं पण 3 दिवस झाले आंघोळ केलेली नाही आहे मी. तेव्हा आई आजी म्हणते अरे जा रे बाबा, कर जा पटकन आंघोळ. तर तो म्हणतो मी बाहेर करतो आंघोळ. शशिकांत म्हणतो आपल्या घरामध्ये 4-4 बाथरूम आहेत, बाथरूममध्ये कर आंघोळ, बाहेर जाऊ नकोस करायला, असं सनीला समजवत असतो. आणि इकडे पार्वती म्हणत असते की नक्की काय झालेलं आहे, आपल्याला न विचारता काहीतरी घडतंय का, हा प्रश्न पार्वतीलाही पडलेला असतो. आणि तिकडे शशिकांतच्याही डोक्यात तेच विचार चालू झालेले असतात. आणि इकडे आता रमा दारू पिऊन घरी आलेली आहे. ही गोष्ट मात्र आता यांना बोलत असताना सीमानं ऐकलेली असते. सीमाला मात्र रमाची काळजी वाटू लागलेली असते. सीमा म्हणत असते म्हणजे काय झालंय नक्की, आता काय करायचं. आणि यांना जर हे कळलं आणि ती अक्षयच्या रूममध्ये झोपली होती मग तर वाटच लागणार आहे, असा विचार सीमा करू लागलेली असते. त्यावरती सनी म्हणत असतो की मी जातो आंघोळीला आणि सनी तिथून आंघोळीला जातो. त्यावेळेस पार्वती आजी आणि शशिकांत म्हणतात की काय हे खरं आहे का, म्हणजे मला कळतच नाही, काल काहीतरी असं घडतंय का शशिकांत जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही आहे,
असं पार्वती आजी बोलत असते. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो आई, मलाही तसंच वाटत आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर शशिकांत आणि पार्वतीला कळायचं बंद झालेलं असतं. म्हणजे रमा ही काल अक्षयच्या सोबत आली होती आणि ती अक्षयच्या रूममध्ये होती हे शशिकांतच्या लक्षात येतं. मग शशिकांत म्हणतो की आई काळजी करू नकोस, मी आलोच, असं म्हणत शशिकांत आता तिथून जातो. आणि त्यानंतर तो जेव्हा येतो तेव्हा तो पार्वतीला म्हणतो की मी सगळी माहिती काढून येतो, मग तुला सांगतो की आई नक्की काय झालेलं आहे. शशिकांत आता जातो आणि ड्रायव्हरला भेटतो. तो ड्रायव्हरला जाऊन विचारू लागतो की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे, काल किती वाजता आलात तुम्ही. तेव्हा ड्रायव्हर काहीच बोलत नसतो. मग शशिकांत ड्रायव्हरला एक नोट काढून देतो आणि मग ड्रायव्हर म्हणतो काल 2 वेळा यावं लागलं, पहिल्यांदा दोघांना आणून सोडलं, नंतर तिघांना आणलं, कारण 5 जण एकाच गाडीत बसत नव्हते ना, त्याच्यामुळे हे करावं लागलं. हे ऐकल्यानंतर शशिकांत म्हणतो जाताना तर तुम्ही 4 जण गेला होता ना, मग 5 कोण होते. तेव्हा ड्रायव्हर सांगू लागतो त्या रमा मॅडम आल्या होत्या ना. त्यावरती शशिकांत म्हणतो मी किती वेळा सांगितलेलं आहे की रमा मॅडम म्हणायचं नाही, माहिती आहे ना कोण आहेत त्या, ती मोलकरी नाही या घरची. पुन्हा रमा मॅडम म्हणला तर बघ गाठ माझ्याशी आहे. असं सगळं शशिकांत त्या ड्रायव्हरला बोलत असतो. त्यावरती ड्रायव्हर म्हणतो की ठीक आहे, सॉरी, असं म्हणतो तो. आणि मग काय झालं होतं नक्की, त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललं होतं, असं सगळं शशिकांत त्याला विचारत असतो. त्यावरती ड्रायव्हर सांगत असतो की रमा मॅडमने ड्रिंक केलं होतं काल आणि त्यांना ते चढलं होतं आणि म्हणून तर अक्षय सर आले होते. मग अक्षय सर तिच्याशी कसं बोलत होता, मोलकर्णीसारखं बोलत होता का बायकोसारखं बोलत होता. तेव्हा ड्रायव्हर सांगतो की नाही, अक्षय सर काहीच बोलत नव्हते, फक्त त्याच बोलत होत्या की माहीत नाही आहे तुम्हाला नक्की काय झालेलं आहे. आणि इकडे आता आय्याजी आणि शशिकांतने ठरवलेलं आहे की जर रमा दारू पिऊन येत असेल तर अर्थावरती किती वाईट संस्कार होणार आहेत. आणि हे जर वाईट संस्कार अर्थावरती झाले तर खूप अवघड होईल, आपल्याला काही तो निर्णय घ्यावाच लागणार आहे, असं या दोघांनी ठरवलेलं असतं. आणि इकडे शशिकांतने आता त्या ड्रायव्हरला विचारून सगळी माहिती काढून घेतलेली असते. म्हणजे त्याला लक्षात आलेलं असतं काल जेव्हा अक्षय आलेला आहे तेव्हा तो रमाला सोबत घेऊन आलेला होता. आणि मग शशिकांतला डाऊट येतो की अक्षयच्याच रूममध्ये काल रात्री रमा झोपलेली होती. आणि मग तो लगेचच आता इकडे ड्रायव्हरला बोलवतो आणि म्हणतो की काहीही झालं तरी आता ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही जे मला सांगितलेलं आहे. शशिकांत इकडे पार्वतीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की आई खरंच आता पाणी आपल्या डोक्यावरनं जायला लागलेलं आहे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, कारण काही झालं तरी अक्षय आणि रमा ते दोघं जर एकत्र आले तर खूप अवघड होणार आहे. शशिकांतला पार्वती म्हणते की मला असं वाटतंय की रमा ही अक्षयच्या रूममध्ये झोपलेली होती, कारण मी जेव्हा सकाळी उठून आले आणि हॉलमध्ये अक्षय झोपलेला होता, मी त्याला विचारलं तर तो मला म्हणाला की काल उशिरा आलो पार्टीवरून आणि मित्रांबरोबर बोलत बसलो, तो इथंच झोपी गेलेलो आहे, असं त्याने मला सांगितलं. त्यावरती शशिकांत म्हणतो नाही आई, काहीतरी वेगळंच घडलेलं होतं जे आपल्याला माहीत नाही आहे. त्यावर पार्वती म्हणते असं जर झालं तर अवघड होईल, आता रमा दारू पिऊन आली होती, या गोष्टीवरून आपण तिला कामावरनं काढून टाकूया आणि तिला अर्थाच्या जवळ राहायचं नाही असं सांगूया. त्यावेळी शशिकांत म्हणतो की चालेल ठीक आहे, असं बोलून ते दोघंजण जायला निघतात. आणि मग पार्वती म्हणते की मी आता काही करून हे रेवाला विचारते, कारण मला अक्षयच्या रूममध्ये एक ड्रेस पडलेला दिसला होता. तेव्हा अक्षयने सांगितलं की तो रेवाचा असेल, कारण रेवाचे कपडे अक्षयच्या रूममध्ये आहेत, असं सगळं बोललं जात होतं. आणि त्यानंतर पार्वती आणि शशिकांतला आता फुल डाऊट आलेला आहे आणि रेवाला जाऊन आपण विचारायचं आहे हे त्यांनी ठरवलेलं आहे. पण इकडे अक्षयने ऑलरेडी एक प्लॅन केलेला असतो आणि ज्यामध्ये रेवा पूर्णपणे अडकलेली असते. अक्षय रेवाची समजूत घालत असतो, कारण अक्षयला आणि रमाला टेरेसवरती रेवाने एकत्र पाहिल्यामुळं रेवाला राग आलेला असतो. रेवा म्हणत असते की ती का होती तुझ्याजवळ, काय करत होती ती. अक्षय सांगतो की मी काल पार्टीत जे झालं ते सांगत होतो आणि ती पार्टीत आलेली होती, आम्ही असं नाचत होतो हे सांगत होतो आणि त्यावेळेसच माझा तोल गेला म्हणून तिने माझा हात पकडला होता, दुसरं काहीच नाही. आणि तू असं काय करतेस गं. अक्षय तिला सूप पाजण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती काही सूप घेत नसते. अक्षयला म्हणत असते की नाही नकोय मला. अक्षय तिची समजूत घालत आहे, पण रेवा मात्र ऐकायलाच तयार नाही. रेवाचं असं म्हणणं आहे की नाही अक्षय, तू माझ्याशी खोटं बोलतोयस. अक्षय म्हणतो तुझं काय चाललंय नक्की, मी काय करतोय, मी असं काहीच केलेलं नाही. अक्षय अशी रेवाची समजूत घालत असतो, पण रेवा मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. रेवाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी जे काय आहे ते मला माहिती आहे. आणि रेवा म्हणते की आता अक्षयने सूप सांडल्यानंतर ती म्हणते काय अक्षय माझ्या अंगावर सांडलं. अक्षय म्हणतो माझ्या हाताला भाजलं ना. रेवा म्हणते आता कपडे. तेव्हा अक्षय म्हणतो की तुझे कपडे या रूममध्ये आणून ठेव ना, तू का ठेवत नाही आहे तुझे कपडे इकडे आणून, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू इकडे कपडे आणून ठेवू शकतेस, असं तो रेवाला सांगत असतो. तेव्हा रेवा म्हणते नाही अक्षय,
तेव्हा अक्षय म्हणतो की मी आणतो तुझे कपडे, सांग बरं आहेत नाही तर चेंज करायला, मग घेऊन येतो मी या रूममध्ये. अगं असं पण आपलं लग्न होतं आहे आणि तू दुसरी कुठे कुणाच्या तरी रूममध्ये दुसरीकडे कुठे कपडे ठेवले तर हे चांगलं आहे का, आणून ठेवत जा इथे. आणि अक्षयने इथेच बरोबर रेवाचा गेम केलेला असतो आणि तिला कळलेलंही नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेवा म्हणते की ठीक आहे मी जाऊन कपडे घेऊन येते. आणि रेवा बाहेर जात असते आणि रेवा बाहेर गेली की तिथं सीमा येते. सीमा म्हणते अक्षय हे काय रे, काय गोंधळ घातलायस? तेव्हा अक्षय म्हणतो काय नाही ग, ते रेवाकडून ते सूप सांडलेलं आहे, बाकी काही नाही. आणि त्यानंतर इकडे सीमाला सांगतो की काय झालं. तेव्हा सीमा सांगते की अरे यांना संशय आलेला आहे की रमा रात्री दारू पिऊन आलेली होती आणि बहुतेक त्या ड्रायव्हरने सांगितलेलं आहे आणि आई आणि या दोघांनाही कळलेलं आहे की रमा दारू पिऊन आलेली होती. अक्षय म्हणतो काय सांगतेस? तेव्हा अक्षय म्हणतो आता पुढे काय करायचं, हा प्रश्न अक्षयच्या डोक्यात चालू असतो. अक्षय या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. आणि त्याचवेळी सीमा म्हणते बघ बाबा अक्षय आता काय करता येईल ते, असं म्हणत सीमा अक्षयला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षयला आता प्रश्न पडलेला आहे की आता यांना काय सांगायचं, म्हणून अक्षय बाहेर जातो. ठीक आहे आपण बघूया असं म्हणत तो बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की पार्वती आणि शशिकांत येत असतात. त्यांच्या डोक्यात तेच सुरू असतं. अक्षयला प्रश्न विचारायचे आहे तेवढ्यात रमा ही आता वरती गेलेली असते आणि आनंद आणि जान्हवी यांच्यामध्ये वाद चाललेला असतो. जान्हवी म्हणत असते की अरे बेबी तू मला का घेऊन गेलेला नाही, मला का नेलं नाहीस तू पबमध्ये, तुला माहिती आहे ना मला किती आवडतं वेस्टर्न गाण्यावरती डान्स करायला, मग तू का मला घेऊन गेलेला नाहीस ते सांग आधी. आनंद म्हणत असतो अगं खूप प्रॉब्लेम झाला ना त्याच्यामुळं नाही नेलं, तुला माहिती आहे ना आम्ही चौघच जाणार होतो. मग तर जान्हवी म्हणू लागते मला माहिती आहे रमा पण आली होती तिथं, रमा पण आली होती म्हणून तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे ना, असं ती बोलत असते. तेव्हा आनंद म्हणतो तसं काही नाही आहे बच्चा, ऐक जरा माझं, असं म्हणत तो जान्हवीची समजूत घालत असतो. तेवढ्यात रमा तिथं त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. तर जान्हवी म्हणते की रमा मी तुझ्याशी बोलणार नाही आहे, तू का मला घेऊन गेलेली नाही, मी तुझ्यावर रुसलेली आहे. तेव्हा रमा म्हणते अहो जान्हवी ताई तुम्हाला माहिती आहे ना मी कशासाठी गेले होते, मी तिथं त्यांची औषधं द्यायला गेले होते आणि तिथे गेल्यानंतर गोंधळ झाला. हे सगळं जान्हवीची समजूत घालत असतात रमा आणि आनंद. जान्हवी मात्र म्हणत असते की नाही मला माहिती आहे तुम्ही सगळे मला फसवून गेलेला होता. आणि रमा म्हणते ठीक आहे तुम्हाला आवडतं ना वेस्टर्न गाण्यावर डान्स करायला, आपण ठेवूया एक मोठी पार्टी करूया आपण, आणि तुमच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे की नाही, मग काळजी नका करू. जान्हवी म्हणते ठीक आहे आणि जान्हवीचा राग निघून गेलेला असतो. आणि रमा म्हणते की हे घ्या चहा टोस्ट आणलेले आहेत. तेव्हा जान्हवी म्हणते बरं झालं मला भूक लागलीच होती, आणि मग जान्हवी ते टोस्ट खायला घेते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा इकडे आता खाली चहा घेऊन चाललेली असते आणि मुद्दामूनच आय्याजी तिला तिच्या ती येत आहे हे पाहून तिच्या पायाला खुर्ची लागेल अशा पद्धतीने मागे सरकतात आणि रमा त्यावेळेस ठेस कळते. तर रमाला त्या म्हणतात तुला धडनीट चालता येत नाही आहे, काय चाललंय नक्की तुझे या घरामध्ये? नाही अक्षयच्या रूममध्ये चालली होतीस ना पळत पळत हे सगळं घेऊन, असं शशिकांत बोलत असतो. तेव्हा रमा म्हणत असते की हे बघा मी काही चुकीचे केलेलं नाही आहे, आता चालताना माणूस ठेस कळतोस ना. तेव्हा शशिकांत म्हणतो काल जरा जास्तच चढलेली ना तुला, त्याच्यामुळं असेल कदाचित, त्यामुळं पण तू ठेस करू शकतेस. तेव्हा रमाला धक्का बसतो. त्यावेळेस पार्वती म्हणते की आत्ता मी तुला सांगत आहे की आजपासून तू रात्री अर्थाच्या रूममध्ये झोपायचं नाहीस, अर्थाला तिथे सीमाच्या जवळ ठेवायचं आहे आणि तू इथे किचनमध्ये येऊन झोपायचं आहे. जेव्हा गरज लागेल तेव्हा सीमा तुला तिकडे बोलवून घेईल. असं बोलल्यानंतर रमाला धक्का बसलेला असतो. रमा म्हणते की हे बघा कसं एकदा यांना आठवलं ना मग तुम्हाला गोष्टी सगळ्या कळतील, मी गप्प आहे म्हणून काय. तेवढ्यात अक्षय तिथं आलेला असतो आणि अक्षय म्हणतो काय चाललंय तुमचं? तेव्हा पार्वती म्हणते की हो हिने काल दारू पिऊन आलेली होती. तेव्हा रमा म्हणते की मी स्वतः पिलेले नव्हते, माझ्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिक्स केली होती त्या सनीने, आणि मला तिथं काही थांबण्याची इच्छा नव्हती, मी यांची औषधं देण्यासाठी तिथं गेलेले होते, हे रमा ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अक्षय आणि रेवा तिथं आलेले असतात. तर रेवाला याची प्रश्न विचारतात की तुझे कपडे अक्षयच्या रूममध्ये असतात का? त्यावरती रेवाचं उत्तर असतं की हो. नाही तू तुझे कपडे अक्षयच्या रूममध्ये ठेवतेस का? तरीही रेवा सांगत असते की हो. हे ऐकून अय्याजींना धक्का बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अय्याजी इकडे अक्षयला आणि रेवाला पाहत असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी शशिकांत म्हणत असतो की आजपासून ही अर्थाच्या रूममध्ये झोपणार नाही. त्यावर अक्षय म्हणतो काय चाललं तुमचं, अर्थाच्या रूममध्ये झोपायला काळजी घ्यायची असेल अर्थाची तर आईलाही ते जमत नाही आणि तिची ती बघून घेईल ना, तिचं काम तुम्ही तिची तिला करू द्या ना, तुम्ही कशाला मध्ये पडताय, असं अक्षय म्हणत असतो. त्यावेळेस शशिकांत म्हणतो की याला काहीतरी आठवतंय का, म्हणजे हा रमाला डिफेंड करतोय का? ही गोष्ट शशिकांतच्या डोक्यात आलेली असते आणि शशिकांत म्हणत असतो की नाही मला नीट लक्ष ठेवावंच लागणार आहे, काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय की काय,
याची भीती आता मला वाटायला लागलेली आहे, असं शशिकांत बोलत असतो. तो मनातल्या मनात बोलत असतो. त्याला माहिती नसतं की आपल्या डोक्यात काय चालू आहे हे कोणाला इथे कळेल आहे का. आणि त्याचबरोबर इकडे अक्षय म्हणतो की बाद झालं, त्या मावशींना त्यांचं काम करू द्या, तुम्ही कशाला मध्ये पडताय कोणाच्या. रेवा सांभाळेल अर्थाला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर रेवा म्हणते काय, मी अर्थाला. तेव्हा अक्षय म्हणतो हो, काय हरकत आहे, सांभाळ ना तू रेवा, सांभाळशील ना. तेव्हा रेवा शांतच राहते, रेवा काहीच बोलत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा आता किचनमध्ये आलेली असते, ती तिचं काम करत असते आणि त्याचवेळी सनी तिथं आलेला असतो. रमा म्हणते की काय आहे. तेव्हा सनी सांगतो की एकटक पाहावं वाटतंय, नेत्रसुख घेतोय मी, असं तो बोलत असतो. काय दिसत होतीस काल तू, खरंच जबरदस्त हॉट दिसत होती. रमा म्हणते बाद झालं, आणि काय नाचत होती. आधी तर मला बोलली तुला पार्टी वगैरे असलं काही आवडत नाही, आणि मग काय नाचलीस तू, माहिती आहे का तुला. तेव्हा रमा म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, तुम्हीच माझ्या कोल्ड्रिंक्समध्ये तिथे ड्रिंक मिक्स केलेली, दारू मिक्स केलेली होती, म्हणून हे सगळं झालेलं आहे. तेव्हा सनी म्हणतो की तू काय पण काय बोलतेस, मी असं काहीच नाही केलेलं. सनीचं हे बोलणं असतं. तेव्हा रमा म्हणत असते की बाद झालं तुमचं, आणि रमा त्याला जायला सांगते, त्याच्यावर ओरडलेली असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शशिकांत सनीबरोबर रमाला डेटवर जायला सांगत आहे. आणि त्याचबरोबर अक्षय म्हणतो की आधी घरी जायचं आहे आणि तुझ्या घरच्यांना सांगायचं हा मुलगा तू पसंत केलेला आहे, आणि मग त्यानंतरच त्याच्याबरोबर डेटवर जायचं आहे. रमाला खूप राग आलेला असतो. रमा तंतनच तिथून निघून जाते. हे तिघंजण तिच्याकडे पाहत असतात. त्यानंतर रमा बाहेर आलेली असते आणि सनी तिला म्हणत असतो की चल आता रिक्षातनं मजा येणार आहे, रिक्षात खरी मजा येते, रिक्षात बसल्यावर तुला दाखवतो, असं तो म्हणत असतो. तर इकडे अक्षयने रमाच्या घरी फोन केलेला आहे आणि यावेळेस फुल बॅटिंग करायची आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काही झालं तरी सगळे बॉल हे नो बॉलवरच पडणार आहेत, हे मला माहिती आहे, फुल बॅटिंग करा तुम्ही, असं रमाच्या घरच्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे अक्षयला असं वाटतं की लवकरात लवकर रमाने अक्षयच्या नात्याचं सत्य सर्वांना सांगितलं पाहिजे, त्यासाठी तो हे सर्व करत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.